कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला केंद्र सरकारनं आता चाप बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे पालकांमध्ये राजकीय वर्तुळात या सगळ्या संदर्भात नाराजीचा सूर उमटतोय। तर दुसरीकडे कोचिंग क्लासचं देखील म्हणणं हे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। अद्यापही कोचिंग क्लासच्या संचालकांकडून या सगळ्या संदर्भात मात्र अडीमिळी गुपचुपीची भूमिका पाहायला मिळते आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। कोचिंग क्लासच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्याकरता केंद्र सरकारनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, ज्याचा फटका कोचिंग क्लासच्या संचालकांसह काही अंशी पालकांना सुद्धा बसणार आहे। पालक हो, तुमच्या पाल्यासाठी महत्त्वाची बातमी। आता 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये पाठवता येणार नाही। नियमावली न पाळल्यास कोचिंग क्लासेसची होणार दांडीगुळ। प्रलोभनं दाखवणारी जाहिरातबाजी, दिशाभूल करणारी आश्वासनं, प्रमाणापेक्षा भरमसाठ वाढणारी फी आणि शाळेपेक्षाही एका वर्गात मर्यादेपेक्षा कोंबली जाणारी मुलं, स्पेशल कोचिंग, मॉक टेस्टच्या नावाखाली भरत चाललेल्या कोचिंग क्लासेसच्या संचालकांच्या तुंबड्या, ही सगळी अवस्था सध्या देशभरातल्या कोचिंग क्लासेसमध्ये पाहायला मिळते। बरं, हे सगळं असताना विद्यार्थ्यांवर असर होतो तो वेगळाच असो, मात्र आता या सगळ्या परिस्थितीला चाप बसणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अशा कोचिंग क्लाससाठी कडक मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहे। यानुसार 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही। म्हणजे आता 5वी पासूनच करा आपल्या विद्यार्थ्यांचा पाया भक्कम, या जाहिरातीला चाप बसणार आहे। उत्तम रँक आणि भरघोस गुणांचं आश्वासन देण्यासही यानुसार मनाई करण्यात आली आहे। काय आहेत केंद्राची ही मार्गदर्शक तत्व, पाहूया। कोचिंग क्लासेसचे संचालक 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाही। कोणतेही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकणार नाही। विद्यार्थ्यांची नोंदणी माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच करावी। विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न आणता अध्यापन करावं। कोचिंग क्लास चालकांना सरसकट कोणत्याही शिक्षकांची नेमणूक करता येणार नाही। कोचिंग क्लासमध्ये अनैतिकतेबाबतच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या शिक्षकांची नेमणूक करता येणार नाही। शिक्षकांची पात्रता, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, फीचे तपशील याची माहिती देणारी वेबसाईट सुरू करणं बंधनकारक। विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठीचे पूर्ण पैसे भरले असतील आणि अर्धवट क्लास सोडला असेल तर 10 दिवसात पैसे परत करणं बंधनकारक। केंद्र सरकारच्या या निर्णयावर कोचिंग क्लास बंद केले तर पर्याय काय, हा सवाल उपस्थित करत पालक वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। केंद्र सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे तो का घेतलेला आहे? समजा कोचिंग क्लास त्यांनी बंद केले तर त्यांना दुसरा पर्याय ते देणार आहेत का? बाबा चला आम्ही कोचिंग क्लासला नाही पाठवत, मग शाळेमध्ये असा पर्याय आहे का की बाबा मुलांचा तुम्ही तास वाढवणार आहात का, तोच क्लास तुम्ही शाळेमध्ये घेणार आहात तर आम्हाला बाहेर फी द्यायची गरजच नाही आहे ना। तुम्ही शाळेमध्ये घ्या, जिथे आम्ही 10 रुपये देतो तिथे आम्ही 5 रुपये शाळेमध्ये देऊ। तर 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस नाही, ही तर हुकुमशाही आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ट्विट करण्यात आलंय। याखेरीज राजकीय वर्तुळातून सुद्धा या निर्णयावर निषेधाचा सूर उमटतोय। केंद्र सरकारचे काही निर्णय हे अत्यंत शैक्षणिक धोरणच त्यांचं जे आहे किंवा शैक्षणिक एकूण जी त्यांनी आता नव्यानं त्यामध्ये सुधारणा केलेली आहे, हे शिक्षणाप्रती त्यांची अनास्था आहे। पालक वर्गासह राजकीय वर्तुळातून या निर्णयावर नकारात्मक सूर जरी आळवला जात असला तरी 10+ टेन्शन हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं समीकरण या निर्णयानं आता हद्दपार होण्याची शक्यता आहे। स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचं मुलांवरचं दडपण, त्यातून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या,
शाळेबरोबरच क्लासच्या अभ्यासाचं दडपण या सगळ्या चक्रव्यूहातून केंद्राच्या निर्णयानं विद्यार्थ्यांची तुर्तास तरी सुटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मीनाक्षी म्हात्रेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं ही मार्गदर्शक तत्व का जाहीर केली, काय आहे यामागची कारणं ते सुद्धा आपण पाहूया। क्लासमधील शिकवण्याच्या पद्धती संदर्भात सरकारकडे पालकांच्या वारंवार तक्रारी येत होत्या। कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेण्याकरता पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात येत होती। विद्यार्थी आणि पालकांना प्रलोभनं दाखवली जात होती, जाहिराती दाखवल्या जायच्या। अकुशल शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कोचिंग क्लासमध्ये भरती होते अशी तक्रार प्राप्त झाली। विद्यार्थ्यांवरील वाढता ताण आणि स्पर्धा हाही मुद्दा नाकारता येत नाही। विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, कोचिंग सेंटरमध्ये रागीच्या घटना आणि सुविधांचा अभाव, बऱ्याचदा एकाच वर्गात अनेक विद्यार्थ्यांना कोंबलं जातं, त्यामुळे सुविधांचा अभाव आणि या सगळ्या कारणांचा विचार करून ही मार्गदर्शक तत्व केंद्राकडून आता जारी करण्यात आलेली आहे। दरम्यान ही मार्गदर्शक तत्व समोर आल्यानंतर आता मात्र कोचिंग क्लासला पाठवता येणार नाहीये। 10वी पर्यंतच्या मुलांना कोचिंग क्लासला पाठवता येणार नाहीये। त्यामुळे या निर्णयावर पालकांची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे। पालकांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। खासगी कोचिंग क्लासेस संदर्भात केंद्र सरकार आता नवीन नियमावली तयार करण्याच्या मार्गावरती आहे। मात्र यामध्येच आपण पाहिलं तर 16 वर्षाखालील मुलांना आता खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जाता येणार नाही आहे। मात्र जी माहिती मिळते याच अनुषंगाने माझ्यासोबत काही पालक आहेत, काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तुमची पाल्य जी आहेत खासगी कोचिंग क्लासेसमध्ये जात असतील तर जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे किंवा यावरती आता ज्या काही नवीन नियमावली ज्या लागू करणार आहेत याविषयी तुम्हाला काय वाटतं? आजकाल कसं आहे, सगळे पेरेंट्स वर्किंग आहेत, दोन्ही मदर फादर दोन्ही वर्किंग असल्यामुळे नाही जमत, तर त्यांना क्लासशिवाय पर्याय नसतो। तर दॅट इज हेल्पफुल, त्या केसमध्ये ते हेल्पफुल आहे। पण जी चढाओढ म्हणून जे पेरेंट्स लावतात की नाही त्याला 90 मिळत आहेत म्हणून माझ्या मुलाला पण 90 मिळायला पाहिजे, तर ते कंपॅरिझन वाईज एक मुलाच्या ह्याच्यासाठी पण चांगलं नाही आहे। मध्यमवर्गीय असेल आणि लाख रुपये 2 लाख रुपये कोचिंग क्लासेसचे फीज असेल तर तो अफोर्ड करू शकत नाही। तर असे काही ऑप्शन्स असतात, जसं 8वी 9वी 10वी आहे, गरजेचंच आहे ट्युशन, शाळेत पूर्ण गोष्टी तयारी होत नाही, तर पॅकेज बनवून एक हे करा किंवा एक लिमिटेशन टाका फीजवर। गव्हर्नमेंट लिमिटेशन एवढीच फीज असली पाहिजे कोचिंग क्लासेसची आणि तेवढंच त्यांनी हे केलं पाहिजे, हीच एक अपेक्षा आहे, दुसरं काय। केंद्र सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे तो का घेतलेला आहे? समजा कोचिंग क्लास त्यांनी बंद केले तर त्यांना दुसरा पर्याय ते देणार आहेत का? बाबा चला आम्ही कोचिंग क्लासला नाही पाठवत, मग शाळेमध्ये असा पर्याय आहे का की बाबा मुलांचा तुम्ही तास वाढवणार आहात का, तोच क्लास तुम्ही शाळेमध्ये घेणार आहात, तर आम्हाला बाहेर फी द्यायची गरजच नाही आहे ना। तुम्ही शाळेमध्ये घ्या, जिथे आम्ही 10 रुपये देतो तिथे आम्ही 5 रुपये शाळेमध्ये देऊ। त्याने काय होईल, तोच अभ्यासक्रम जो शाळेत शिकवला जातो तोच मुलांना तुमच्या क्लासमध्ये शिकवतो। आता क्लासमध्ये काय होतं माहिती आहे का, शाळेमध्ये वेगळं शिकवलं जातं, क्लासमध्ये वेगळं शिकवलं जातं। मूल विचार करतो मी शाळेचा अभ्यास करू का क्लासचा, आणि आजकाल मुलं काय करतात, क्लासला जो अभ्यास शिकवला जातात ना तिकडे जास्ती लक्ष देतात। खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।